शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. थोडासा बोलताना मंडळी त्रास होतो आहे, जिभेला सगळं ते तोंड आल्यासारखं झालं आहे. कदाचित ॲसिडिटी वगैरे असेल तर थोडंसं झोमतं आहे, त्याच्यामुळे थोडंसं बोबडं बोलल्यासारखं वाटतं आहे. तर मंडळी, आज आहे 5 मे 2026. तर मंडळी, 15 वर्षापूर्वी माझ्या जीवनात अशी काही एक ऐतिहासिक घटना घडली होती, ज्याचे पडसाद आज देखील माझ्या जीवनावर आहेत आणि माझ्यासोबतच आहेत. तर मंडळी, आज म्हणजे आजच्याच दिवशी 2011मध्ये 5 मे 2011 गुरुवार रोजी माझं आणि समीक्षाचं, म्हणजे त्यावेळेला तिचं नाव सोनाली होतं, आताही तिचं नाव अधिकृतरित्या ऑफिशियली सोनालीच आहे, मी समीक्षा केलं. तर सोनालीसोबत म्हणजे समीक्षा झोरे, सोनाली झोरे हिच्यासोबत माझं लग्न झालं. पुण्यामध्ये होतं आमचं लग्न आणि त्यानंतर तिच्याशी लग्न करून ती मुंबईला आली आणि आज त्या घटनेला जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झालीत. आता उद्यापासून 16व्या वर्षात आम्ही पदार्पण करू. 15 वर्षात मंडळी काय माहिती, पण खूप बरं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. 15 वर्ष कधी निघून गेली असं काहीच वाटलं नाही आणि हे भरभर निघून गेली, पटकन निघून गेली असं वाटतं. असं वाटतं आत्ता कुठंतरी आमचं लग्न झालं होतं. तर मंडळी, आपण म्हणतो ना, लग्नाचा प्रवास हा सगळ्यांचाच, तुमचा माझा. ज्याच्या आयुष्यात ही घटना घडते त्यांच्या आयुष्यात बरेचसे चढ उतार येतात, अप्स अँड डाऊन येतात, पण खरा प्रवास हा आपल्या जीवन साथीदाराबरोबरच असतो आणि दोघंही तो प्रवास सुखकर, आनंदमयी आणि संसाराला जे जे उपयोगी लागेल त्याच्यासाठी दोघंही झटत असतात, कायमस्वरूपी प्रयत्न करत असतात. आणि तसं माझ्याही संसाराला पुढे नेण्यासाठी समीक्षाने खूप साथ दिली. 15 वर्ष आज या घटनेला पूर्ण होत आहेत. काही विशेष असं सेलिब्रेशन आम्ही कधीच केलं नाही, कुठल्याच वर्षी असं खास सेलिब्रेशन नाही केलं. सेलिब्रेशन म्हणजे काय जास्त असतं, आम्ही केक कापतो, अशा थोड्याफार घटना, थोडंफार काहीतरी होतं. किंवा आम्ही मागे एकदा आई पप्पांबरोबर जेवायला गेलो होतो बाहेर, तेवढंच. बाकी असं काही खास सेलिब्रेशन नसतं. पण खूप छान आजचा दिवस आमच्या दोघांच्या जीवनातला खूप छान वाटतं. त्या प्रवासामध्ये आम्हाला 2 अपत्य झाली, 2 मुलं झाली. आता माझा मोठा मुलगा 8वीला गेला आहे, बारका 6वीला गेला आहे. खूप छान आहे, अजून काय हवं. आता आमच्या दोघांसमोरचं ध्येय म्हणजे त्यांना चांगलं शिकवणं, चांगल्या मार्गाला लावणं, हीच एक माफक अपेक्षा असते, जी संसारामध्ये दोन्ही नवरा बायकोची असते. तशी आमची अपेक्षा आहे, स्वप्न आहेत, त्या दोघंही मिळून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. यश येणं न येणं हे सगळं त्याच्या हातात आहे. आणि नाही, वरच्याचीसुद्धा आम्हाला खूप चांगली साथ आहे. हां, येतात अप्स अँड डाऊन, बरेचसे येतात, बरेच ठिकाणी असे पेच प्रसंग येतात, पण आम्ही दोघांनी म्हणतात ना, ते हसून ते प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये आमचा हातखंड मात्र चांगला आहे. आम्ही कधी कुठल्या गोष्टीचं जास्त असं टेन्शन घेतलं नाही. असं इथनं पुढचं काय मला माहीत नाही, पण कधी आम्ही कुठल्या गोष्टीचं जास्त असं टेन्शन घेतलंच नाही. एक म्हणतात ना, खेळकर हसत खेळत त्या ह्याला सामोरं जातं नेहमी आणि खूप बरं वाटतं आणि खूप बरं वाटतं आहे. हां, आता तुम्ही म्हणाल, मग खरंच तुझं खूप प्रेम आहे तुझ्या बायकोवर. प्रेम आहे की नाही मला माहितीच नाही, कारण मी प्रेम तिच्यावर असं केलं नव्हतं, बायकोवर असं प्रेम कधी केलं नव्हतं. पण हे आता एवढं नक्की आहे की एक क्षण किंवा एक सेकंदसुद्धा तिच्याशिवाय करमणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि प्रेम ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असतील आणि हेच प्रेम असावं. आणि हे जर प्रेम असेल तर नक्की 100% आहे प्रेम.
तर चला, भरपूर फकाक्या मारून झाल्या, भरपूर बोलून झालं. आज गरमी बघा किती लागते, म्हणून व्हिडिओ देखील आज थोडा संध्याकाळचा स्टार्ट केला. तर चला आता पुढे बघत जाऊ. पुढे आता बघू संध्याकाळी काय छोटासा केक वगैरे कापला तर ते सेलिब्रेशन बघू. बाकी काय निवांत. चल ऑफिसचं काम चालू आहे, तेही देखील करतो. एनिव्हर्सरी आईला परवा या मंडळी इकडे जेवायला. आता आमची ॲनिव्हर्सरी म्हणजे होती, काय जास्त मोठं असं सेलिब्रेशन नाही केलं. तर आताच केक कापला आणि त्या आम्रखंड आहे रिक्षा गेली त्यामुळे तिला यायला थोडा उशीर झाला. म्हणून केशर श्रीखंड आणि सोबत पुऱ्या आहे. साधं आपलं साधं सिंपल तनु जेवण वाटते. सेवा सगळे काय वाटतं तुला? बोल ॲनिव्हर्सरी बद्दल दोन शब्द. कसं वाटतं 15 वर्ष झाल्याबद्दल? बोल. छान वाटतं. काय खूप सुंदर प्रवास आहे. अच्छा, चला या मंडळी जेवायला. तर मंडळी अशा प्रकारे आज आपली ॲनिव्हर्सरी झालेली आहे. जास्त काय मोठं सेलिब्रेशन नव्हतं. संध्याकाळी समीक्षाने येताना केक आणला होता, पुरी श्रीखंड, साधा बेत होता, सोबत खिचडी भात होता. आणि अशा प्रकारे आपला 15वा लग्नाचा वाढदिवस साजरा झालेला आहे. आणि आता 16व्या वर्षाला सुरुवात झालेली आहे, कारण 12 वाजून गेलेत. तर आपल्या ज्यांनी आज मला विश केलं, आमच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या, त्यांना त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल खरंच बरं वाटतं. कोणतरी आपल्याला शुभेच्छा देते याचासुद्धा खूप आनंद असतो. आणि काय नाही, फक्त चौघांमध्येच आम्ही असं सेलिब्रेट केलं आमची ॲनिव्हर्सरी. आणि छान वाटतं, मस्त वाटतं. तर तुर्तासरी आता मंडळी, आता हाच आनंद घेऊन या छोट्याशा नोटवर हा व्हिडिओ आता इथेच संपवूया, कारण उद्या पुन्हा भेटायचं आहे आपल्याला. उद्या परत भेटण्यासाठी आपण आता लवकर झोपूया. लवकर कसले 12 वाजून गेले. तर तुर्तासरी आता ह्या व्हिडिओमध्ये ते थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. माझे शॉर्ट्स व्हिडिओ कसे वाटतात ते देखील सांगा. आणि लाईक करा व्हिडिओ आवडत असेल तर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुर्तासरी आता ह्या व्हिडिओ थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, काळजी घ्या.